सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सो आता आपण बघणार आहोत एक्सोजेनेटिक प्रोसेस पार्ट 1. म्हणजे आपण बाह्यगत जे होणारे हालचाल आहेत त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहोत की सजीव गोष्ट किंवा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीनात्मक ऊर्जा आणि प्लस आपण बघू शकतो की आपले सोलार एनर्जी. तर सोलार एनर्जी म्हणजेच काय, तर सौर ऊर्जा. त्यांच्यामुळे होणाऱ्या काही घटकामुळे दगड किंवा आपण गोटे असं म्हणतो, दगड वगैरे यांच्यामध्ये काही ना काही रिॲक्शन्स होत असतात आणि ते वेगवेगळे तुटत असतात किंवा त्यांचं विदारण होत असतात, म्हणजे वेदरिंग त्यांचं होत असतो. सो हिअर वी हॅव सीन ऑलरेडी द थिंग्स अँड व्हॉट फॅक्टर्स आर ऍक्च्युअली बेसिकली affecting on them that we were looking. So what we looked at the temperature. आपण तापमानाबद्दल बोलतो. Okay, नंतर दहीवरण means crystallization we have seen already, and then we have seen how the mechanically how the nature shattered the stones. म्हणजे कशा प्रकारे आपण बघितलेलं होतं की निसर्ग हा दगडांचा विदारण म्हणजे वेदरिंग करण्यामध्ये, सॅटर्ड करण्यामध्ये, म्हणजे त्यांना तुकडे तुकडे करण्यामध्ये कशा प्रकारे तो मदत करतो हे सुद्धा आपण मागच्या पाठामध्ये बघितलेलं होतं. आता नेक्स्ट भागामध्ये आपण काय बघणार आहोत, तर नेक्स्ट भागामध्ये दाबमुक्ती आपण बोलणार आहोत. दाबमुक्ती म्हणजे रिलीजिंग ऑफ प्रेशर. So what is the releasing of the pressure? Releasing, or that is, yeah, this is the release of pressure. So what is the release? So basically सुटणे. Okay, दाब मुक्त होणे म्हणजे सुटणे. So see, we have already seen the temperature and the how the water and the temperature used to give the tension on the stones or in the stones. म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं होतं की पाणी आणि तापमाने कशा प्रकारे खडकांच्या जे दऱ्या असतात किंवा खडकांचे छोटे छोटे होल्स असतात त्यामध्ये कशा प्रकारे दबाव निर्माण करण्याचं काम करतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतात, खडके आपले तुटत राहतात. रिलीजन ऑफ प्रेशर म्हणजे काय, तर रिलीजन ऑफ प्रेशर म्हणजे काय, म्हणजे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो दाब ट्रान्सफर करणे म्हणजेच रिलीज करणे होय. तो त्याचा यूज कसा आणि त्याचं ते कशा प्रकारे होतं ते आपण बघूया. तो सी इफ देअर इज अ स्टोन आणि त्याच्या वरच्या लेअरमध्ये खूप त्याचा एक आपण बोलतो पाण्याच्या किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे खूप असे खच्या आपण बोलतो निर्माण झालेले असतात आणि ते खचे किंवा तो तुकडा, राईट, तो तुकडा काय करतो, आपल्यावरच्या असणाऱ्या जास्त प्रेशर कमी करण्यासाठी हा स्वतः निघून जातो आणि आपला जो प्रेशर आहे तो आतल्या तुकड्यावरती ट्रान्सफर करत असतो. सो सी, इट इज नॉट दॅट द टेन्शन इज क्रिएटेड इन दी So see, what they have written over here, it is not that the tension is created in the rocks only because of the temperature, freezing of water, or the crystallization. The outer layer of the rock exert the pressure on the inner and the lower layers. And when this pressure ceases to exist, or keys to exist, the lower and the inner layers get free from the pressure, and this also leads to weathering. So अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्याच प्रकारे त्या घटनामुळे जो रिलीज म्हणजे जो ताण आहे, जो प्रेशर आहे, तो बेसिकली आपल्या बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे म्हणजे आपल्याकडून या पार्ट कडून दुसऱ्या पार्टकडे ट्रान्सफर केला जातो, म्हणजे रिलीज केला जातो. आणि त्या कारणामुळे किंवा या होणाऱ्या घटनांमुळे तो तुकडा, हा अख्खाचा अख्खा तुकडा आपण बोलतो, हा तुकडा बाहेर पडतो, म्हणजे त्या दगडापासून वेगळा होतो, हे आपण बघू शकतो. तर त्यालाच आपण काय म्हणतात की रिलीज ऑफ दी रिलीज ऑफ दी प्रेशर म्हणजे दाब मुक्ती. ओके, सो आता आपण बघूया पाणी. तो काय काय ठिकाणी पाणी कशा प्रकारे गोष्टी निर्माण करतो. सो सी, some areas experience the more rainfall than others, and in such areas the soaking of rock water is also causes the weathering of some rocks like sandstone and conglomerate. And these rocks are also are formed because of the pressure of the agglomerate of the sand or miration of the sand particles. And mud are also make the sand particles comes together. When the water penetrates such rocks, the particles get loose and separated from the main rock, and these are called the granular weathering. तर याचाच अर्थ काय, याचाच अर्थ कसा की बघा, आपण एक सर्वात बेस्ट एक्झाम्पल, आपण शेतीचा जो आपण बोलू शकतो की
शेतीमध्ये ते जेव्हा जर आपण गावातली शेती आपली स्वतःचे पाहिले किंवा उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ढेकणं बेसिकली निर्माण होतात. म्हणजे मातीचे एक छोटे छोटे दगड असे निर्माण होतात, जे ठिसूळ असतात, खूप ठिसूळ असतात, राईट. म्हणजे जस्ट एक्झाम्पल देतो की पाणी कशा प्रकारे काही काही दगड हे वेगळे करण्याचं किंवा काही काही दगडांमध्ये सॉइल पार्टिकल वेगळं करण्याचं काम करतो, ते आपण बघणार आहोत. तर बघा, शेती किंवा शेती किंवा आपण जमिनीवर घरी आपण गावी जर बघितलं आपल्या शेतीमध्ये, तर शेतीमध्ये सॉरी, तर ते जे शेतीतले जे ढेकणे असतात, जे मातीचे जे दगड असतात, त्या मातीच्या दगडावरती पाणी पडल्यामुळे काय होतं, तर ते पाणी पडल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर, बेसिकली पाऊस पडल्यानंतर तो जो पार्ट आहे किंवा तो जो ढेकणा आहे किंवा जो मातीचा जो गोळा आहे, तर मातीच्या गोळ्यातले जे सॉइल पार्टिकल्स आहेत ते हळूहळू हळूहळू वेगळे होऊन जातात आणि तो दगड हा छोटा छोटा होऊन त्याचे जे पार्टिकल्स पूर्ण सेपरेट होऊन ते मातीमध्ये पुन्हा एकदा रूपांतर होते. आणि ही जी प्रक्रिया आहे, ही जी प्रक्रिया आहे ती अशाच रेतीच्या दगडावरती किंवा मातीच्या दगडावरती, म्हणजे रेती एकत्र येऊन त्याच्यावरती तणाव दाब मिळून किंवा माती एकत्र येऊन आणि त्याच्यावरती तणाव दाब मिळून जे खडकं निर्माण होतात, त्या खडकांवरती पाणी हा एका मेकॅनिकली किंवा आपण बघू शकतो कायनेटिक एनर्जीमध्ये गतीत्मक, कारण ते गतीने त्या खडकावर पडतात आणि त्या खडकांचा जो सॉइल पार्टिकल्स आहे तो बाहेर पडत जातो. तशा प्रकारे आणि ते काय होतात, तर कणमुक्ती होतात. तर मुक्ती होण्यात म्हणजे त्याला आपण कणात्मक विदारण, म्हणजे पाण्यामुळे जे वेदरिंग होते त्याला आपण ग्रॅन्युलर वेदरण म्हणजे कणात्मक विदारण असं आपण म्हणतो. ओके. सो हे बघा, इथं आपल्याला दाखवलं तर शेती बेसिकली आपल्या शेतीतला जो खडक असतो किंवा आपल्या जमिनीमध्ये जेव्हा उन्हाळ्यात जर आपण शेती बघितली आणि पावसाळ्यात जर बघितली, तर ते खडकं किंवा ढेकणे बघा बेसिकली वेगळे होऊन जातात. तर आपल्या पण आजी आजोबा असतील जे शेती करत असतील किंवा आपले कोण रिलेटिव्ह असतील जे शेती करत असतील, ते बघा पावसामध्ये ते ढेकणं तोडायचं काम करत असतात आणि त्यांचं ते ढेकणाचं पावडरमध्ये कन्वर्ट करण्याचं ते काम करत असतात. कारण खूप प्रेशरमुळे किंवा आपण तापमानामुळे बोलू शकतो की ते ढेकणं तयार होतात, मातीचे गोळे किंवा मातीचे दगड. तर इट इज द एक्झाम्पल, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की हे जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की वॉटर किंवा पाणी हे अशा प्रकारचे जे काही खडक आहेत, तर फक्त शेतीतलेच नाही, तर रेतीतले पण आणि प्लस जे जे खडके असतील जे मातीचे एकत्र येऊन आणि त्यांच्या प्रेशरमुळे तयार झालेले असतात, ते सेपरेट होऊ शकतात, ते तुटू शकतात आणि त्याला ग्रॅन्युलर वेदर म्हणजे कणात्मक विदारण असे म्हणतात. ओके. ओके. सो सी, अशा प्रकारे आपण बघितलं की कशा प्रकारे जे पाण्यामुळे खडके किंवा शेतीतले जे खडके आपण बघितलं ते वेगळे होत असतात, राईट. सो आता आपण पुढे बघूया, पुढचे काही पॉईंट बघूया. तर पुढचे कोणते पॉईंट्स ते आपण बघूया. तर फक्त पाण्यामुळेच नाही, तर टेम्परेचरमुळे सुद्धा म्हणजे टेम्परेचरमुळे तापमानामुळे सुद्धा त्यांचे जे वितरण होऊ शकतं, तर त्यांच्यामध्ये स्कॅटरिंग म्हणजे वेदरिंग हे सुद्धा होऊ शकतं. तर सम टाइम बोथ द टेम्परेचर अँड वॉटर आर रिस्पॉन्सिबल फॉर द वेदरिंग अँड डिफरन्स इन द टेम्परेचर. मग तापमान कशा प्रकारे आपण त्यांच्यावरती कारण धरू शकतो, तर बघा, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन म्हणजे आकुंचन आणि प्रसारण, जे खडक्यामधले जे मेटल्स असतात किंवा खडक असतात ते प्रावरण होतात, प्रसरण होतात आणि प्लस आकुंचन पावतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं आणि एक्सपान्शन होतं तापमान कमी जास्त झाल्या कारणाने. किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तापमान जास्त असेल तर कोणतीही गोष्ट ही एक्सपांड होते म्हणजे प्रसारण पावते आणि तापमान कमी झालं तर कोणतीही गोष्ट कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे काय होते, आकुंचन पावते. तर अशा प्रकारे जे प्रसारण आणि आकुंचन हे जे घटना आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन, हे सुद्धा या सुद्धा घटकांमुळे दऱ्या किंवा क्रॅक्स आपण जे बोलतो ते क्रॅक्स खच्या निर्माण होतात दगडामुळे आणि दगड हे तुटू शकतात. तर बघा, आणि दगड कसे तुटतात, तर त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि पुन्हा तिथेच प्रोसेस पुन्हा होऊन आपण बिग रॉक्सच्या किंवा बिग ब्लॉक्स ऑफ रॉक सेपरेटेड फ्रॉम द इच अदर, म्हणजे मोठा असा तुकडा दगडाचा हा सेपरेट होताना आपण दिसू शकतो. आणि या जो जेव्हा मोठा असा पार्ट दगडापासून सेपरेट होतो त्याला आपण ब्लॉक इंटिग्रेशन असं म्हणू शकतो. तर त्यालाच आपण कोण म्हणू शकतो, त्यालाच आपण अखंड विखंडन असं आपण म्हणू शकतो. तर खंड काय त्याला म्हणतात, कारण एक मोठा पार्ट हा त्याच्यापासून विघव पावतो म्हणजे त्यांच्यापासून विदारतो, तर त्याला आपण खंड विखंडन असे म्हणतो, राईट. तर आता आपण बघूया की केमिकल्स वेदरिंग म्हणजेच आपण बोलू शकतो की रासायनिक घटना, रासायनिक विदारण आपण त्याला बोलू शकतो. तर रासायनिक विधान कसं आहे, तर बघा सर्वात बेस्ट एक्झाम्पल असा की आपण सगळेजण बघतो
की लोखंडाला लोखंड असतं, आपल्या घरी ग्रिल असते किंवा लोखंड असतात किंवा खळे असतात, लोखंडाचे खिळे, त्यांना आपण काही काळानंतर बघू शकतो की त्यांना मध्ये गंज लागलेला आपल्याला दिसून येतो. पण ऑलरेडी बघितलेलं होतं, आपण बघतो की जे जे लोखंड असतात, लोखंडाच्या खिळे असतात, त्यांना गंज लागलेला आपण बघितलेला होता, राईट. तर गंज लागतात म्हणजे त्यांच्यावरती एक लालसर असा आपण एक लेयर आलेला आपण बघू शकतो आणि तो लालसर लेयर बेसिकली आपल्या हाताला लागत असतो. तो लालसर लेयर येणं म्हणजेच काय, तर तो गंजने आपण असं म्हणतो. तर बघा, तर ह्याला तर हे एक आपण एक एक्झाम्पल आहे की जे आपण बघितलेलं होतं. आता आपण पुढे बघा की रासायनिक कारणे कोणते कोणते म्हणजे केमिकल्स reasons and which are the chemical reasons that we are going to see. So water plays an important role in the chemical weathering. म्हणजे जे रासायनिक विधान होतं त्याच्यामध्ये पाणी हा सर्वात मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. म्हणजे सर्वात मोठं जे कार्य असतं ते पाण्याचं असतं. कारण पाणी हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त गोष्ट, प्रत्येक ना बोलू शकत, परंतु जास्तीत जास्त गोष्ट हे त्याच्यामध्ये आपण बोलतो मिक्स होऊ शकतात आणि त्यालाच आपण शब्द आहे आपला विद्रावक असतं. म्हणजे वैश्विक विधान म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात गोष्ट हे मिक्स होऊ शकतात. सो बघा हे आणि प्लस तर त्याच्यामध्ये हे सगळी गोष्ट मिक्स होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये खनिजे आहेत म्हणजे जे मिनरल्स आहेत दगडा रॉक्स मधले, ते सुद्धा त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत असतात. अँड मेनी टाइम्स ते गेट डिझॉल्व्ह इझिली इन वॉटर. सो दिस इज द थिंग की त्याच्यामध्ये जे म्हणजे मिनरल्स आहेत म्हणजे जे खनिज आहेत दगडामध्ये, ते सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होत असतात. अँड द सोल्युबिलिटी इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द मॅटर दॅट हॅज डिझॉल्व्ह इन वॉटर. आणि त्या गोष्टीमुळे जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात म्हणजे विरघळतात पाण्यामध्ये, जेव्हा ते खनिजे किंवा ते मटेरियल दगडाचे मटेरियल ते विरघळतात, तेव्हा काय होतं त्यांच्या सोलेबिलिटी म्हणजे त्यांचं विरघळणेपणा जो आपण म्हणतो ते सुद्धा वाढत असतो. आणि ऍड दोज मटेरियल विच डू नॉट डिझॉल्व्ह इझिली इन वॉटर गेट डिझॉल्व्ह इन सच सोल्युशन. मग त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे असं होतं की ज्या गोष्टी म्हणजे त्याच्यामुळे नाही तर ज्या गोष्टी पाण्यामध्ये विरघळणाऱ्या असतात ते गोष्टी सहजपणे पाण्यामध्ये विरघळतात, भले ते दगडातले का नसो. ओके, ही एक गोष्ट क्लिअर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या गोष्टी पाण्यामध्ये विरघळत नाही त्या गोष्टी एका काही विशिष्ट केमिकल सोल्युशन मध्ये किंवा त्यांच्या केमिकल मिक्सचर मध्ये मिक्स होत असतात आणि तिथं ते विरघळत असतात, राईट. ते आपण बघू शकतो, राईट. सो हिअर इज द थिंग. त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं, ह्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की दगडामध्ये असलेले खनिजे, ओके, दगडामध्ये असणारे खनिजे एक तर डिरेक्टली पाण्यामध्ये विरघळतात किंवा पाण्यामध्ये वेगळे काही पदार्थ मिसळून जो आपण घटक किंवा जो मिक्सर जो तयार होतो त्या मिक्सर मध्ये काही दुसरे वेगळे पार्टिकल्स खडकाचे ते मिक्स होऊ शकतात, राईट. आणि ते मिक्स होऊ शकतात आणि ते बेसिकली मिक्स होतात. अँड इन द एरिया दॅट रिसीव्ह द हेवी रेनफॉल द केमिकल वेदरिंग ऑक्युर्ड इन दी फॉलोइंग वेज. आणि ज्या ठिकाणी खूप पाऊस आपल्याला दिसतो किंवा बेसिकली खूप पाऊस पण नाही, जर नॉर्मल ते पाऊस असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे काही रिॲक्शन बघायला भेटतात. तर ते कोणते कोणते रिॲक्शन ते आपण आता बघूया. तर कार्बनायझेशन अँड ऑक्सिडायझेशन हे दोन घटक आहेत. हे दोन जे वेज आहेत किंवा हे दोन जे केमिकल रिॲक्शन केमिकल किंवा रासायनिक प्रोसेस आहे ते आपल्याला इथे दिलेले आहेत. तर असे खूप असे प्रोसेस आहेत जे पाण्या थ्रू केमिकल रिक्षा म्हणजे रासायनिकरित्या वेगवेगळ्या प्रकारे विदारण करत असते. म्हणजे खडकांना तोडत असते, खडकांमध्ये वेगळ्या प्रकारे ते तोडायचं सॅटर करायचं काम करत असते. बट स्टील देर आर दी टू पॉइंट जे आपल्याला आता देण्यात आले. तर फर्स्ट इज कार्बनायझेशन. तर कार्बनायझेशन आपण बोलूया. कार्बनायझेशन म्हणजे जो आपण कार्बन बोलतो, कार्बन, राईट. कार्बन जो आपण कार्बन डायऑक्साईड जो आपण बोलतो, ओके, त्याला कार्बनायझेशन असं म्हटलं. तर ते कार्बनायझेशन प्रोसेस म्हणजे काय, तर कार्बनायझेशन प्रोसेस म्हणजे की जेव्हा पाणी आता आपण बघा आपण बघू शकतो बाहेर पाऊस पडतोय, तर बघा जमिनीकडे आकाशातून जमिनीकडे जेव्हा जेव्हा तो पाण्याचा थेंब येत असतो तेव्हा हा परिपूर्ण आपलं वातावरण आहे त्याच्यामधून ट्रॅव्हल करून म्हणजे वातावरणाचा प्रवास करून तो जमिनीवर पोहोचत असतो. तर जेव्हा तो वातावरणाचा पूर्ण प्रवास करत असतो तेव्हा काय होत असतं, तर पाण्यामध्ये आपल्या वातावरणात असणारे गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा मिक्स होत असतो. तर तो पाण्याचे जे थेंब असतात किंवा पाण्यामध्ये तो कार्बन डायऑक्साईड हवेतला कार्बन डायऑक्साईड मिक्स होत असतो आणि तो कार्बन डायऑक्साईड मिक्स होऊन आपल्या जमिनीवर पोहोचत असतो. तर तो जो कार्बन डायऑक्साईडचा मिक्स झालेला पाणी आहे त्याच्यामध्ये
लाईमस्टोन म्हणजे चून खडक सारखे जे काही गोष्टी आहेत, चून खडक सारखे जे मिनरल्स आहेत किंवा जे मटेरियल्स आहेत ते मिक्स होत असतात. बघा या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रोसेस दिसतोय. बघा इथे आपण जे फर्स्ट पॉईंट मध्ये जेव्हा या पॉईंट मध्ये आपण बघितलेलं होतं की ज्या ठिकाणी पाण्यामध्ये डिरेक्टली मटेरियल मिक्स होत नाही त्या ठिकाणी पाण्यापासून निर्माण झालेले जे मिक्सर आहे किंवा पाण्यापासून जे वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी मिक्स होऊन जो मिळणारा सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये रिॲक्शन केमिकल रिॲक्शन होऊ शकतं. तर हा दुसरा एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो. कार्बनायझेशन. कार्बनायझेशन म्हणजे काय, जेव्हा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड हा पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन मिक्स होऊन नाही मिक्स होतो आणि त्या पाण्यामध्ये चून खडक सारख्या ज्या गोष्टी आहेत ते मिक्स होतात. ओके, चून खडक सारख्या गोष्टी मिक्स होतात. ओके, अँड दिस इज द थिंग. आणि ते इझिली मिक्स होतात आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजे आपण बोलू शकतो ते विरघळू शकतात इझिली. ओके, सो त्याचीच एक प्रोसेस आपल्याला दिलेली आहे की वॉटर अँड प्लस कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय, त्याच्यापासून काय निर्माण होतो तर त्यांच्यापासून कार्बोनिक ऍसिड निर्माण होतं. म्हणजे हे आम्ल आहे, कार्बोनिक आम्ल हे निर्माण होतं. तर त्यांचं आपल्याला एक केमिकल फॉर्मेशन आपल्याला दिलेलं आहे. H2O म्हणजेच वॉटर, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि त्यांच्यापासून निर्माण होतो H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड. तो बघा इथं H2 आहे आणि म्हणून इथं H2 आला. तो बघा हायड्रोजनचे इथे 2 ऋण आहेत म्हणजे मॉलिक्युल्स आर 2 इन दिस. तो त्या ठिकाणी इथं 2 आलाय अँड अगेन ऑक्सिजनचे इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. तो बेसिकली ऑक्सिजन किती झाले, सो ऑक्सिजन हे बेसिकली 3 झाले, 3 नंबर अँड कार्बन 1 आहे. सो हिअर इज द कार्बन 1 अगेन. सो H2CO3 म्हणजेच काय, कार्बोनिक ऍसिड म्हणजेच कार्बोनिक आम्ल. तर ह्याचं या सोल्युशनमुळे बेसिकली काय होतं ते आपण बघूया. जशा प्रकारे आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये चून खडक सारख्या ज्या गोष्टी आहेत ते मिक्स होऊ शकतात आणि मिक्स होतात. तर त्यांच्यामुळे कोणतं कोणतं सोल्युशन निर्माण होतं ते आपण बघू शकतो आणि त्यांचा परिणाम काय ते आपण आता वाचूया. सो सी द परिणाम इज की some minerals in the rock gets dissolved in water. Limestone is formed due to the chemical precipitation between the water and alkaline. तो अशा प्रकारे आपण बघू शकतो जे आम्ल आहे ते आम्ल पुन्हा एक आम्ल आणि पाणी हे जे मिक्स होऊन जे निर्माण होतात त्या सोल्युशनमुळे आपल्या जो लाईमस्टोन आहे म्हणजे चून खडक आहे त्यांचं प्रेसिपिटेशन म्हणजे त्यांचे एक गोळे तयार होतात. आपण बोलू शकतो गोळे किंवा ते त्याच्यामध्ये बेसिकली मिक्स होऊ शकतात आणि होऊ शकत नाही तर आपण बोलू शकतो ते होतात. ओके, जो पुन्हा एकदा बघूया आपण सोल्युशन मध्ये. तर सोल्युशन म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, द्रवीकरण म्हणजेच काय, मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. ओके, तर या ठिकाणी काय होतं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की वेगळा असं सोल्युशन इथे निर्माण झालेलं आहे आणि प्लस त्याचे सारपासून रासायनिक अपवेशन होऊन चून खडक तयार होते. तर बघा इथं आपण बघतो चून खडक त्याच्यात मिक्स होतात. तर काही मिनरल्स वगैरे असतात जे खडकातले जे मिनरल्स आहेत ते मिक्स होऊन चून खडकामध्येच आपल्याला निर्माण झालेले आपण बघू शकतो. तो उदाहरणार्थ काय, किंवा चून खडक त्या पाण्यामध्ये मिक्स झालेला आपण किंवा मिक्स झालेलं किंवा तिथून निर्माण झालेलं आपण बघू शकतो. तर त्याचं उदाहरण काय, तो उदाहरण आहे की अहमदनगरमध्ये जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चून खडकाचे पूर्ण रासायनिक अवशेष झालेले आढळते आणि तिथल्या द्रवकरणाच्या प्रक्रियेमुळे खडकाचे सार विरघळून खडक ठिसूळ बनते. So basically what they are saying at this point are there at Vadgaon Darya in Ahmednagar district, limestone get precipitated chemically and that is the undergoes the chemical weathering again. Okay, and similarly because of the solution the alkanes in the rock or alkyls इन द रॉक डिझॉल्व अँड मेक देम ब्रिटल. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यातले जे मिनरल्स आहेत ते किंवा क्षार आपण ज्याला म्हणतो अल्कालाइज क्षार म्हणजे सॉल्ट आपण जे बोलू शकतो ते सॉल्ट बेसिकली पाण्यामध्ये मिक्स होऊन तो जे खडक आहे तो खडक हा ठिसूळ बनलेला आपण दिसू शकतो. तर बघा इथे जे आपण बघितलेलं होतं जो वडगाव दर्याचा एक छोटासा पार्ट त्यांनी दाखवलाय दॅट इज टॅलेक्टाईट. तो बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं आपल्याला चून खडक तर बेसिकली दिसतच आहे आणि इथं पाणी सुद्धा दिसतंय. पाण्याचे थेंब खाली पडतात आहे. ओके, तर या पाण्याच्या थेंब मध्ये खूप असा क्षार आपल्याला आढळून येतो. म्हणजेच आपण बोलतो की सॉल्ट वगैरे आपण त्याच्यामध्ये मिक्स झालेला आपण बघू शकतो. बट बघा जसं आपण बघितलेलं होतं की नदीच्या पाण्यामध्ये पण सॉल्ट असतो आणि समुद्राच्या पाण्यामध्ये पण सॉल्ट असतो. परंतु नदीच्या पाण्यामध्ये सॉल्ट कमी असल्या कारणाने नदीचं पाणी आपल्याला जेवढा खारट लागत नाही. तो सेम सेम थिंग वी कॅन से ओव्हर हिअर. आणि या ठिकाणी आपण चून खडकाचे प्रेसिपिटेट म्हणजे ते बघा जमा झालेले
जे मी तुम्हाला बोलत होतो की एका ठिकाणी जमा झालेले गोळे झालेले आपण चून खडक बघू शकतो. आणि अशा प्रकारे हे जे बेसिकली आपलं जे छप्पर असतं छप्परला अशा प्रकारे म्हणजे त्या दर्याच्या छप्परला आपण असे झालेले किंवा तिथल्या भिंतीला असे झालेले आपण चून खडक असे असं जमा झालेलं बघू शकतो. ओके. सो हे झालं कार्बन डायजेशन म्हणजेच कार्बनन. आता आपण बघूया ऑक्सिडायझेशन. तर ऑक्सिडायझेशनचा सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपण ऑलरेडी बोललेलं. तो एक्झाम्पल म्हणजेच कोणता? तर जो आपला लोखंड हा गंजतो. लोखंड गंजतो म्हणजे काय? तर लोखंड गंजतो म्हणजे लोखंडाच्या लोखंडामध्ये ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा पाणी पडतं तर पाणी पडल्यामुळे पाणी पडो का नको पडो परंतु लोखंड हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करतो किंवा कोणतेही मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो त्याला आपण ऑक्सिडायझेशन असं म्हणतो. ओके. सो हिअर इज दी थिंग ऑक्सिडायझेशन. तर आता ह्याचा आपण बेस्ट एक्झाम्पल बघितलं लोखंड. तर जेव्हा जिथे जिथे जास्त पाऊस पडतो किंवा जिथे जिथे आपण बघू शकतो की हा जिथे जिथे देअर आर द मेनी मोर प्रोसेस इन्वॉल्ड इन द केमिकल वेदरिंग बिसाइड. ओके. सो हिअर इज द थिंग. तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो आयन आहे आयन ओके तो जो लोखंड आहे तो लोखंड बेसिकली रेड कलर मध्ये होतं म्हणजे काय होतं ऑक्सिडाइज होतो. सो दिस प्रोसेस ऑक्युअर्स इन द रॉक विच हॅव द आयन प्रेझेंट इन देम. तर हे दगडांमध्ये जसं आपण बघितलं की लोखंड पाण्यामध्ये मिक्स सॉरी लोखंड ऑक्सिडायझेशन होतं आणि तो लाल कलर मध्ये होतं. तर ज्या खडकांमध्ये लोखंडाचे प्रमाण जास्त असतो तो खडक बघा आपण ऑलरेडी एक फिगर बघितलेला होता. तो खडक बेसिकली ऑक्सिडायझेशन या प्रोसेसमुळे लाल कलर होतो. तर बघा हा एक आपण जो खडक बघितला होता खडक हा बेसिकली लाल कलर मध्ये आपण जो दिसतोय लाईक लाल दगड लाल दगड आपण लाल माती बद्दल पण बोलू शकतो. आणि हा जो लाल आहे कारण जिथे जिथे लाल कलर आपण बघू शकतो तिथे तिथे आपल्याला आयन म्हणजे लोह हे लोह असण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो हिअर इज द थिंग. ओके. सो हिअर इज द थिंग. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो सॉरी दॅट थिंग्स आर गोईंग. हे बेसिकली झालं आणि हा एक ऑक्सिडायझेशनचा प्रोसेस आहे. अँड वॉटर अँड द केमिकल रिएक्शन टेक प्लेस बिटवीन द आयन अँड ऑक्सिजन अँड हेन्स द रेडिश कलर लेअर कॅन फॉर्म ऑन द रॉक. दिस इज कॉल्ड रस्ट. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो रस्ट म्हणतो. रस्ट म्हणजे काय गंज असं आपण त्याला म्हणत असतो. अँड वेन यू कीप द नेल्स ऑन द वेट क्लॉथ म्हणजे त्यांनी आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय सांगितलंय की जर आपण ओल्या कपड्यामध्ये एक रात्रीसाठी असावं किंवा 2 रात्रीसाठी जर आपण म्हणजे 2 दिवसासाठी जर आपण त्या लोखंडाचे खेळ त्या ओल्या कपड्यामध्ये ठेवले आणि त्याला जर सतत ओलावा करत राहिलो तर आपण बघू शकतो की काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर 1-2 दिवसानंतर आपण तो जो खीर आहेत ते गंजलेले आपण बघू शकतो. ऑक्सिडायझेशन म्हणजेच काय तर ऑक्सिजन सोबत त्यांचे रिॲक्शन होणे त्यालाच आपण ऑक्सिडायझेशन असं म्हटलं. आणि कार्बन डायजेशन म्हणजेच काय तर कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्शन होऊन किंवा त्यातला जो सोल्युशन आहे कार्बोनिक ऍसिड सोबत रिॲक्शन होऊन किंवा त्याच्यामध्ये डिझॉल्वेशन होऊन एक नवीन फॉर्मेशन क्रिएट करणं त्याला आपण कार्बनायझेशन असं म्हणू शकतो. तर त्यांनी आपल्याला हे 2 पॉईंट दिलेले ते कार्बनायझेशन आणि ऑक्सिडायझेशन. तर देअर आर सो मेनी प्रोसेस म्हणजे असे खूप असे ऍक्टिव्हिटीज आहेत जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. असे खूप ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे खूप केमिकल रिॲक्शन आहेत जेणेकरून खडके वगैरे तुटतात. पण मेनली आपल्याला हे डे टू डे लाईफ मध्येच किंवा आपण बोलू शकतो मेनली आपण ऑब्झर्व करणारे हे 2 गोष्टी आहेत. ओके. सो हे झालं आपलं केमिकल्स रिॲक्शन. केमिकल बोलू शकतो की केमिकल वेदरिंग म्हणजेच रासायनिक विदारण. आता आपण बोलूया बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजेच सजीव विदारण. तर हे कशामुळे निर्माण होतं तर बेसिकली बघा आपण कधी कधी बिल्डिंग वरती एक झाड किंवा कोणत्या भिंतीवरती झाड उगवताना आपण बघतो. तर बघा भिंतीवरचं झाड उगवल्यानंतर तिथल्या मुळामुळे ओके तिथल्या झाडाच्या मुळामुळे ती जी भिंत आहे ती हळूहळू क्रॅक पडतं त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की चिरा पडत असतात आणि चिरा हळूहळू वाढून ती भिंत पडण्याची भीती उत्पन्न होत असते. तर अशा प्रकारचे ज्या ठिकाणी आपण बघतो की अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ना आपण बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे सजीव विदारण असं म्हणू शकतो. तर हे कसं कसं करतात तर हे बेसिकली आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी हे बघा प्लांटचे झाड वगैरे इकडे आपल्याला फोटो दाखवलेला आहे. त्या फोटोमध्ये बेसिकली काय होतं इकडे त्या फोटोमध्ये काय होतं की एक झाडाचं एक बी असतो बी तिकडे असतो किंवा बघा आपण बघितलेलं असतं की अॅनिमल्स वगैरे असतात किंवा बर्ड्स वगैरे असतात त्यांच्या विष्ठेद्वारे किंवा त्यांच्या विष्ठेद्वारे बेसिकली आपले जे हे असतात त्यांचे सीड्स असतात म्हणजे कोणाचे सीड्स प्लांटचे सीड्स इकडे तिकडे त्यांचं प्रसरण होतं राईट.
इकडे तिकडे त्यांचं ते स्प्रेड स्प्रेड आउट होतं आणि तिथून बेसिकली आपण बघू शकतो त्यांना पाणी वगैरे भेटलं की ते सीड्सचं प्लांटमध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा सुद्धा खडके हे तुटत असतात. तेव्हा सुद्धा दगडे हे तुटत असतात. तर त्याला आपण काय म्हटलं तर त्यावेळेस आपण त्याला बायोलॉजिकल म्हणजे सजीव गोष्टीमुळे होणारे विदारण असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. तो एक एक्झाम्पल झाला आणि दुसरा एक एक्झाम्पल असा की फक्त एवढंच नाही म्हणजे बघा फक्त मोठे झाडेच नाही तर हे छोटे छोटे जे प्लांट्स असतात लिची आपण बोलू शकतो आणि प्लस आपण बोलू शकतो की दगडावरती शेवळ्या वगैरे असतात आणि मोस वगैरे असतात अलगाई शेवळ्या जे मॉस आणि लिंचेस हे जे आपण जे बघतो प्लांट्स ते सुद्धा आपल्याला हे बघा लिंचेसचा एक्झाम्पल दिलेला आहे. ओके. हे काय करतात हे दगडवरती बेसिकली निर्माण होतात. तर दगडवरती निर्माण होतात जसे 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 मोठे होत जातील किंवा जास्त मोठे होत जातील तर आपण बघू शकतो की तो जो खडक आहे त्या खडकामध्ये क्रॅक्स म्हणजे त्यांच्या मुळामुळे खडकामध्ये क्रॅक्स म्हणजेच आपण बोलतो भेदा निर्माण होत जातील आणि जसे जसे ते भेदा वाढतील तसं तसं दगड तुटण्याची शक्यता सुद्धा वाढत असते. अशा प्रकारे आपण हे बायोलॉजिकल वेदनिंग आपण म्हणू शकतो आणि हे तर झाले दोन घटना परंतु अजून एक घटना आहेत म्हणजे हे जर झालं प्लांट्समुळे आता तिसरं एक आहे की दुसरं एक आहे की ते ॲनिमल्समुळे कशामुळे होतात जर अँट लाईक म्हणजे काय होतं अँट लाईक अँट मेक सॉरी म्हणजे मुंग्यांसारखे प्लस अँटेल्स आणि नंतर आपण बघू शकतो की उंदीर आणि नंतर रॅबिट आणि अदर वॉर्म्स अँड इन्सेक्ट आर मेक द बॉरोज इन द ग्राउंड तर काही काही प्राणी असतात तर बघा काही काही प्राणी काय करतात काही काही प्राणी जे खोदायचं काम करतात बघा भले उंदीर असो किंवा आपण ससा बोलू शकतो किंवा मुंगी बोलू शकतो ते बेसिकली खोदण्याचं काम करू शकतात किंवा आपण ढेकणं बोलू शकतो की हे बेसिकली काय करतात खोदण्याचं काम करतात आणि मातीचे गोळे वगैरे किंवा बेसिकली कशाचे ते कसे म्हणजे जे खाण्याचे आणि त्यांच्यासाठी कामाचे असेल त्याचे ते गोळे बनवून ते आपलं घर बनवत असतात म्हणजे दगड निर्माण करत असतात तर अशा जे अॅनिमल्स आहेत तर अशा ज्या अॅनिमल्सला आपण काय बोलू शकतो बॉरिंग अॅनिमल्स बॉरिंग अॅनिमल्स म्हणजेच काय नाही खणक प्राणी तर खणक प्राणी आपण त्यांना बोलू शकतो त्या खणक प्राणीमुळे सुद्धा त्या खणक प्राण्यामुळे सुद्धा विदारण होऊ शकते म्हणजे बेदरिंग होऊ शकतात तो यांच्यामुळे सुद्धा खडके हे तुटण्याची शक्यता असतात कारण ते खडकांना ते खडकामध्ये किंवा मातीमध्ये आपण बघू बघू शकतो ते खोदाचं काम करत असतात आणि ते खडकांना सुद्धा त्याच्यामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या खडकांचं सुद्धा पावडरमध्ये रूपांतर करायचं ते काम करत असतात तो अशा प्रकारे आपण बघितलं बायोलॉजिकल जे वेदरिंग आहे म्हणजे सजीव गोष्टीमुळे होणारे विदारण सुद्धा आपण पाहिलेले आहेत तर याच्यामध्ये दोन्ही जण काम करतात एक प्लांट पण काम करतो आणि ऍनिमल्स पण काम करतो जे प्लांट्स काम करतात ते तर आपण ऑलरेडी बघितलेलं की त्यांच्या मुळांद्वारे बेसिकली होत असतं आणि जे प्लांट काम करतात त्यांना बॉरिंग ऍनिमल्स म्हणजे खणक प्राणी असं आपण त्यांना म्हणत असतो राईट तो हे झालं आपण सजीव गोष्टीकडून होणारे आता आपण बघणार आहोत एक दुसरा ते मास वेस्टिंग म्हणजे ते एक मोठी घटना आणि रॅपिड मास मुवमेंट तर रॅपिड मास मुवमेंट म्हणजे मोठी घटना अचानक जे होणारे घटना आहेत ते कशा प्रकारे घडतात ते आपण आता बघणार आहोत तो त्यालाच आपण म्हणतो विस्तृत झीज तो इरोजन म्हणजेच काय तर झीज आपण म्हणतो बघू शकतो किंवा या अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्याला बोलू शकतो अरे तो त्या खडकांमध्ये सुट्टे झालेले तुकडे गुरुत्वाकर्षण बलामुळे तो बघा ह्याच्यामध्ये त्यांनी एक आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय की सपोज आपण एका डोंगरावर आहोत ओके तर या डोंगरावरती बेसिकली उष्णतेमुळे असावे किंवा पाण्यामुळे असा पाण्यामुळे पाणी म्हणजे जास्त अतिवृष्टीमुळे म्हणावा किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काय होतं ते इथले जे दगड आहेत ओके इथलेले दगड हे छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये निर्माण होत असतात छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये आपण विधारण त्यांचं होत असतं दॅट वी हॅव ऑलरेडी सीन की हाऊ द वॉटर अँड द टेम्परेचर ओके म्हणजे तापमान आणि पाणी कशा प्रकारे आपले विधान खडकांचे विधान करतात हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बलमुळे काय होतं त्यांचा जो मोठा पार्ट असतो किंवा हे जे पार्ट असतात जे स्लोप वरती असतात ते बेसिकली खाली पडत असतात ज्याला आपण बघा खडकवृष्टी झाली आपण म्हणू शकतो किंवा लँडस्लाइड आपण बघा इकडे या ठिकाणी आपल्याला दाखवत दगडी जिथे कोसळतात म्हणजेच काय होतात दगडी कोसळणे म्हणजे स्टोन फॉलिंग ओके सॉरी रॉक फॉल स्टोन नॉट रॉक फॉल तर अशा प्रकारे जसं रॉक फॉल ज्याला आपण म्हणतो ते रॉक फॉल बेसिकली कशामुळे होतात तर एक तर पाण्यामुळे आणि टेम्परेचरमुळे त्यांचं विदारण म्हणजे वेदरिंग होत असतं अँड प्लस त्या वेदरिंग झालेल्या स्टोन्सला नीट लक्ष द्या त्या वेदरिंग झालेल्या स्टोन्सला किंवा रॉक्सला किंवा खडकांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली
खेचायचा प्रयत्न करतो आणि खाली खेचायचा प्रयत्न करतो आणि खाली खेचतो. त्याच्यामुळे काय होतं तर रॉक फॉल आणि लँडफॉल अशा प्रकारचे आपण म्हणजे एक जमीन खिसकणे आपण बोलू शकतो किंवा प्लस आपण दगड कोसळणे असं आपण क्रिया बघू शकतो. तर त्यालाच आपण मास मुवमेंट ह्याच्यामध्ये त्यांना आपण डिस्क्राईब केलेलं आहे किंवा या गोष्टींना त्याच्यामध्ये आपण काउंट केलेलं आहे. So see, the weathering rocks or material starts moving along the slope due to the gravitation and they accumulated near the foothills of the greater slope. And this process had been happening for years. And the weathering particles form the conical heap at the foothills. And when the weathered particles move down due to the gravitation along, this process is called the mass movement. हे जे आपण खडकपृष्ठी आणि म्हणजे दगड तुटून पडणे किंवा खडकपृष्ठी आपण त्याला म्हणतो लँडस्लाइड म्हणजे जमीनच्या जमीन घसरणे ह्याला जर आपण ज्या प्रक्रियेला बोलतो त्याला आपण मास मुवमेंट मध्ये आपण काउंट करू शकतो. राईट. मास मुवमेंट म्हणजेच काय तर त्याला आपण विस्तृत झीज असं आपण म्हणू शकतो. तर विस्तृत झीज कशामुळे होत म्हणजे बेसिकली हे आपल्याला कळालेलं आहे. तर विस्तृत झीज हे 2 प्रकारे होत असते. तर 2 प्रकारे कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. तर एक जलद गतीने म्हणजे सडनली आणि मंद गतीने म्हणजे स्लोली आपण दोन त्यांचे फॉर्म्स बघू शकतो. तर आता आपण बघूया रॅपिड मास मुवमेंट म्हणजे जलद गतीने होणारा विस्तृत झीज म्हणजे कसे तर बघा रॉक फॉल, landslide and land subside occupies rapidly and their effects are very destructive and they probably and this the probability of this event is more in this region having humid climate and steeper stones and a thick layer of weathering material form on this slope and when it rains in such area the rainfalls penetrate the weather materials and their weight increases and we can call the weather material moves very rapidly and comes down the slope. For example, the Mediterranean Marina Beach of Pune district and sometimes as the weather materials and do not move towards and sink in situ where they are and they called the slumping. And such rapid mass movement may also occur because of the earthquake. So basically आपल्याला ते काय सांगतात ते तर आपण बघा जसं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं होतं की डोंगराच्या भागामध्ये किंवा आपल्या उंच अशा भागामध्ये पाण्यामुळे किंवा टेम्परेचरमुळे एक खडकांचं विदरण निर्माण होतं म्हणजे वेदर निर्माण होतं आणि जेव्हा हेवी रेनफॉल होतो म्हणजे खूप अतिवृष्टी होते त्या अतिवृष्टीमुळे आपण बघू शकतो अतिवृष्टीमुळे तो जो पाणी आहे किंवा तो जे खडक आहे ते त्यांचं वजन हे बेसिकली वाढतं आणि जसं वजन त्यांचं वाढलं तर ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल त्यांना खाली ओढतं आणि आपण कोणत्या घटना बघतो इथं बघा इथे एक माणूस मस्त फोटो काढतोय परंतु दुसरा जर दगड पडला की मग झालं तो बघा दगडी कोसळण्याच्या घटना आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी इथे रॉक फॉल असे मुवमेंट आपण इथे बघू शकतो. राईट. तर फक्त रॉक फॉलच नाही तर लँडस्लायडिंग सुद्धा त्याच कारणामुळे होतं. त्याच्यामुळे काय होतं तर टेम्परेचरमुळे होणाऱ्या घटना किंवा एक मोठ्याशी अशी जी जमीन असते त्या जमिनीची धूप होत असते म्हणजे त्याचा इरोजन होत असतो आणि ते होणारं इरोजन ओके ते इरोजन होण्यामुळे ती जी लँड आहे किंवा ती जी जमीन आहे ती बेसिकली कमकुवत होते ओके म्हणजे वीक होऊन जाते आणि जेव्हा ती वीक होते तेव्हा त्यांच्यामुळे हेवी रेनफॉल जेव्हा झाला म्हणजे अतिवृष्टी जेव्हा झाली तेव्हा तो पूर्ण लँडस्लाइड किंवा लँडस्लाइड आपण बघू किंवा पूर्ण लँड आहे तो स्लाइड होऊन जाते म्हणजे ते जमीन तिथून खिसकते. तर ही जी प्रक्रिया आहे ती त्याला आपण काय बोलू शकतो जलद प्रक्रिया म्हणजे रॅपिड मास मुवमेंट आपण त्याला म्हणू शकतो आणि रॅपिड मास मुवमेंट हे फक्त पावसामुळे किंवा ह्याच्यामुळेच नाही तर भूकंपामुळे सुद्धा होऊ शकतात किंवा भूकंपामुळे सुद्धा बघा कधी कधी भूकंपामुळे सुद्धा जमीन कोसळू शकते आणि भूकंपामुळे सुद्धा दगडवृष्टी होऊ शकते म्हणजे दगड पडू शकतात. तर आपण एक्झाम्पल आपण बघितलेलं असतो की बघा जेव्हा आपण पुण्याला जाताना आपल्याला तो घाट लागतो मला त्याचं नाव आठवत नाहीये तो तर या सो बघा जे माळशेज घाट आपण बोलतो माळशेज घाटमध्ये होणारे जे घटना आहेत राईट माळशेज घाट किंवा कसारा घाटमध्ये होणारे जे घटना आहेत ते आपण बेसिकली बघू शकतो. ते सुद्धा एक तीव्र गतीमुळे विस्तृत झीज किंवा रॅपिड मास मुवमेंट आपण त्याला म्हणू शकतो. तर हे झालं रॅपिड मास मुवमेंट. आता कधी कधी काय होतं तर त्यावेळेस कधी कधी त्या गोष्टी खाली तर पडतात किंवा त्या गोष्टी त्या खड्ड्यामध्ये किंवा तिथं निर्माण झालेल्या खड्ड्यामध्ये सुद्धा डुबू शकतात. तर ते दिस इज द थिंग ते जे वरून खाली न जाता किंवा खाली न येतात ते सेतूमध्ये म्हणजे त्या जागी खाली घुसू शकतात. तर हे झालं आपल्या रॅपिड मुवमेंट. आता आपण बघूया स्लो मुवमेंट म्हणजे स्लो मास मुवमेंट म्हणजे मंद गतीमुळे होणाऱ्या काही हालचाली किंवा झीज आपण बघूया. तर यावेळेस काय होतं तेव्हा सुद्धा एक सिम्पली हेच घटना होत असते म्हणजे आपण जे बोलतोय
आता आपण पर्यंत जे घटना बोलतोय त्याच घटना होत असतात, परंतु ही घटना एकदम स्लो मुवमेंटमध्ये किंवा स्लो प्रोसेसमध्ये होत असते असं आपण बघू शकतो. किंवा बघा या ठिकाणी जे तीव्र उतार आपल्याला लागतो, तर इथे तीव्र उतार न निर्माण होतात, तर एक साधारणतः आपण अशा प्रकारचे टेकडीचा भाग आपण बघू शकतो. तो सी in the area where and with the dry climate and gentler slope म्हणजे काय मंद आपण चढा किंवा जास्त तीव्र उतार नाही तर सिंपल जो उतार असतो त्याला आपण बोलतोय. So mass movement occur slowly and soil creep in the common phenomena in the such area and in periglacial region along the slope and the small layers of soil accumulated because of the movement of soil and this is called the soliflution. तर म्हणजे जे सॉइल फ्लुशन किंवा सॉलिफ्लुशन आपण त्याला म्हणू शकतो. तर मंद हालचालीमुळे काय होतं, तर मंद हालचाली सुद्धा आपले जे तीव्र हालचाली असतात त्यांचे तेच कारण आहे, परंतु ते त्यांचा उतार हा तीव्र नाही म्हणजे कमी असल्या कारणाने तीव्र नसल्या कारणाने म्हणजे असं आपण स्लोप बोलू शकतो. त्यांचा स्लोप हा जास्त तीव्र नसल्या कारणाने त्यांची जी होणारी घटना आहे म्हणजे त्यांच्या जे खाली खाली पडण्याची जी प्रोसेस आहे ती अतिशय हळूहळू होत असते. ओके, आणि त्याला वर्षानुवर्ष ती घटना म्हणजे ते वर्षाचा कालावधी लागतो ती घटना किंवा तो चेंजेस होण्यासाठी. जो बघा इथं तीव्र ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की फटकन दगड पडतोय, परंतु जिथे स्लोप हा तीव्र नसतो आणि मंद स्लोप असतो त्या ठिकाणी हळूहळू तो खडक खाली पडत असतो आणि त्याच्यामध्ये होणारे चेंजेस हे हळूहळू होत असतात. तर त्यालाच आपण मातालोट म्हणजे सॉलिफिकेशन असं म्हणतो, सॉलिफ्लुशन फ्लुक्शन असं आपण म्हणू शकतो. तर बघा सॉलिफ्लुक्शन बघा इथे असे बेसिकली खाली पडून पडून आपण इथे लेयर्स जे बघू शकतो ते लेयर्स आपल्याला त्याच्यामध्ये किंवा त्या ठिकाणी दिसून पडतात. राईट. सो हिअर ॲट द थिंग की बघा इथं स्लोप सुद्धा मंद स्लोप आहे म्हणजे कमी स्लोप आहे, हायली किंवा तीव्र स्लोप आपण इथं बघू शकत नाही. लँडस्केप मध्ये बघा, लँडस्केप मध्ये इथं कधी कधी काय होतं तर ही जी पूर्ण जमीन असते किंवा हा जो जमीन असतो पूर्ण जमीन हेवी रेनफॉलमुळे खाली पडून जातो. तशा प्रकारचा एक पॉइंट आहे. आता आपण बघूया इरोजन. इरोजन म्हणजे झीज होणे, धूप होणे म्हणजे इरोजन होणे. राईट. सो इरोजन कशामुळे होऊ शकतात ते आपण बोलूया. इरोजन म्हणजे खनन असं किंवा अपक्षरण असं म्हणतात. तो विदारण आणि वृष्टझिजिपणामुळे खनन हे देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारणामार्फत घडू शकते. तर वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरतल व भूजल यांच्या कारणामुळे खनन होते व खननाची कारके त्यामधून तयार होणारे भूरूपे यांचाही अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. तर त्यांनी बेसिकली आपल्याला इरोजन सांगितले. इरोजन म्हणजेच काय, तर इरोजन मीन्स आपण राईट धूप होणे म्हणजे खनन होणे. तर खनन म्हणजेच काय, अपक्षरण. तर म्हणजे त्याच्यातलं जी सारता आहे त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बोलू त्याच्यातील जे सार्थ आहे किंवा त्याच्यातली जी हा सार्थच आपण बोलतो किंवा त्याच्यातला जो सॉल्ट आहे तो सॉल्ट मटेरियल बेसिकली कमी होणे आणि ते कोणत्या कारणामुळे कमी होतात तर ते बेसिकली विंड म्हणजेच हवा, रनिंग वॉटर म्हणजे वाहते पाणी, ग्लेशियर म्हणजे बर्फाचं पाणी, प्लस सी वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी आणि ग्राउंड वॉटर म्हणजे म्हणजे जमिनीखालचं पाणी. या प्रत्येक एका वेगवेगळ्या कारणामुळे आपण बघू शकतो की जमिनीची जी धूप होत राहते म्हणजे त्याच्यातला सार्थ आहे किंवा त्याच्यातला आपण जो जो बोलू शकतो एक ज्यातून आपलं उत्पादन जास्त मिळतं ती जी क्षमता असते ती बेसिकली किंवा पाणी होल्डिंग करण्याची क्षमता आहे ती त्यांची कमी होऊन जाते म्हणजे त्यांची धूप होते आणि त्यांची जशी जशी धूप जास्त वाढेल तसे जसे ते जे लँडफॉर्म आहे किंवा बघा कुठे कुठे आपण बघू शकतो की पाणी खूप जास्त म्हणजे खूप जास्त नॉर्मल पाणी जरी टाकलं किंवा पाऊस आला आणि तिथे जी रेती आहे किंवा तिथे जी माती आहे ती वाहून दुसरीकडे निघून जाते. तर हे जे एक रिझन आहे त्याच्यामुळे सॉइल इरोजन होते म्हणजे काय, त्याची सारता म्हणजे फर्टिलिटी म्हणजे त्याच्यातली उत्पादक क्षमता ही कमी होत जाते. तर हे आपण पुढच्या लेसनमध्ये बघणार की कोणते रिझन आणि कशा प्रकारे ते इरोजन म्हणजे सॉइलच्या इरोजन म्हणजे धूप होते म्हणजे काय होते, खनन होत राहते. राईट. सो हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये किंवा नेक्स्ट लेसनमध्ये आपण बघणार आहोत ज्याचा आहे पार्ट 2.